नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप भामरे. सर्व विद्यार्थ्यांचे या नूतन शैक्षणिक वर्षात अर्थातच शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपणास ज्ञात असेल की तुम्ही MA द्वितीय वर्षात सत्र 3 मध्ये प्रवेशित आहात. या सत्रामध्ये ज्या विभिन्न विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यातील एक असणारा विषय की जो माझ्याकडे अध्यापनासाठी आहे तो विषय म्हणजे कोर पेपर नंबर 9 इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. आता या पेपरची ओळख आपण सर्वप्रथम करून घेणार आहोत. अर्थातच आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास. आधुनिक म्हणजे काय या संदर्भात जर आपण विचार केला तर याचा शब्दशः अर्थ होतो आधुनिक म्हणजे बदल. मॉडर्न मीन्स चेंज. आता या बदला संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे तो आधुनिक काळात आणि तोही भारतासंदर्भात. आणि हा विचार मूलभूत दृष्टिकोनातून आर्थिक अंगाने आपल्याला करायचा आहे. आता या पेपरच्या संदर्भात या टायटलच्या संदर्भात जर गर्भित अर्थाचा उलगडा आपण केला तर त्यामध्ये हा उलगडा करत असताना आपल्याला आर्थिक इतिहास म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून आर्थिक इतिहासाच्या संदर्भात सविस्तर विचार आपण करूया. सर्वप्रथम आता मुळातच आर्थिक इतिहास ही अलीकडच्या काळात म्हणजे नव्याने उदयाला आलेली अशी इतिहासाची एक उपशाखा आहे आणि या उपशाखेचं महत्व आधुनिक काळात विशेष वाढीस लागलेलं दिसतं. एकूण सविस्तर जर आपण या आर्थिक इतिहासासंदर्भात मागोवा घेतला तर असं दिसून येईल की आर्थिक इतिहास या शाखेचा उदय 19व्या शतकात झाला. इतिहासाच्या अंतर्गत असणारी ही एक महत्वाची अशी उपशाखा होय. आता या उपशाखेच्या संदर्भात एक पायाभूत दृष्टिकोनातून जर विचार केला तर खऱ्या अर्थाने आर्थिक इतिहासाची सुरुवात ही ॲडम स्मिथ यांनी लिहिलेल्या वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथातून झालेली दिसून येते. आता त्याचबरोबर ॲडम स्मिथ असतील किंवा इतर विचारवंत असतील किंवा इतिहासकार असतील ज्यांनी आर्थिक दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी केली, या सर्वांनी या उपशाखेच्या वाटचालीमध्ये आणि विकासामध्ये मौलिक असं योगदान बहाल केलेलं दिसून येतं. अगदी त्यामध्ये मॉन्टेस्क्यू असतील की ज्या या नामवंत विचारवंतांनी देखील यामध्ये एक मौलिक भर घातलेली आहे. आता यामध्ये मुळातच व्यापार आणि व्यापारी संबंध यांचा मूलभूत दृष्टिकोनातून विचार आर्थिक इतिहासामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर आर्थिक इतिहास हा ज्याच्यामध्ये शेती असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, व्यवसाय असतील, बँक असतील, अशा सर्व घटकांचा एक सविस्तर आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून विचार या ठिकाणी केला जातो. 19व्या शतकात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर आर्थिक इतिहासाच्या अध्ययनास आणि संशोधनास मोठी गती मिळालेली दिसून येते आणि त्यामुळे आर्थिक इतिहासाचा एका वेगळ्या पातळीवर विचार होऊ लागला आणि म्हणून इतिहासाची ही ज्ञानशाखा ज्या या उपशाखेला महत्व एक दुसागणिक प्राप्त झालेलं दिसून येतं. आता याच्यामध्ये ज्या लोकांनी विशेष भर घातलेली दिसते त्यामध्ये अगदी रॉजर असतील, गिबन्स असतील, ॲशले असतील, कॅनिंगहॅम असतील किंवा लिप्सन असतील, या इत्यादी विचारवंतांनी इतिहासाच्या क्षेत्रात मौलिक भर टाकली. आर्थिक इतिहासामध्ये इतर
अनेक बाबींचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक संस्था असतील, आर्थिक संघटना असतील, की ज्याचा मानवाच्या प्रगतीमध्ये असलेला संबंध, की ज्या संबंधासंदर्भात हा अभ्यास विषय आर्थिक इतिहासाचा बनलेला दिसतो. केवळ आर्थिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून युरोपमध्ये आणि आशिया खंडातील अनेक देशांमध्ये 20व्या शतकात मोठ्या प्रमाणात आर्थिक इतिहास लेखनाला प्रारंभ झालेला दिसून येतो. आजमितीला जर आपण विचार केला तर आर्थिक इतिहासाच्या क्षेत्रात मौलिक स्वरूपाचे संशोधन देखील होत आहे. त्यामुळे आर्थिक इतिहास ही शाखा निश्चितपणे ऐतिहासिक आणि इतिहास संशोधनाच्या दृष्टिकोनातून व एक इतिहासाची उपशाखा म्हणून, की ज्या उपशाखेला एक नाविन्यपूर्ण अंगाने महत्व प्राप्त झालेले दिसून येतं आणि म्हणूनच आर्थिक इतिहास या ज्ञान शाखेचा विचार या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर वळूया आपण या संपूर्ण सिलेबसवर आधारित असणाऱ्या युनिट निहाय संदर्भातला विचार, अर्थातच प्रकरण निहाय स्वरूपाचा विचार आपण पुढे करणार आहोत. आपण त्यामध्ये या सत्रात या सिलेबसच्या अंतर्गत असलेले पहिले प्रकरण म्हणजे युरोपियनांचे भारतातील आर्थिक हितसंबंध आणि वसाहतवादी अर्थव्यवस्था, युरोपियन इकॉनॉमिक इंटरेस्ट इन इंडिया. आता यामध्ये मुळात जर आपण या संपूर्ण प्रकरणाचा एक सर्वंकषरित्या विचार केला तर त्यामध्ये ज्या प्रमुख अवस्था या आर्थिक हितसंबंधासंदर्भात युरोपियनांच्या दिसतात, त्यामध्ये पहिली अवस्था म्हणजे व्यापारवादी अवस्था, दुसरी अवस्था मुक्त व्यापारवादी अवस्था आणि तिसरी अवस्था म्हणजे वित्तीय साम्राज्यवादी अवस्था. या विभिन्न अवस्थांच्या अंतर्गत इसवी सन 1600 पासून तर अगदी 1947 पर्यंतचा जर आपण प्रवास बघितला तर तो या विभिन्न अवस्थांमध्ये दिसून येतो आणि या विभिन्न टप्प्यांद्वारे अवस्थांद्वारे या संपूर्ण वाटचालीचा विचार देखील आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर प्रकरणाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये या प्रकरणाचं टायटल आहे शेतीविषयक व्यवस्था. आता शेतीविषयक व्यवस्था की जी ब्रिटिश काळाशी निगडीत असणारी ब्रिटिशकालीन कृषी व्यवस्था ज्याला आपण म्हणूया, ऍग्रियन सेटलमेंट्स. आता याच्यामध्ये या शेतीविषयक व्यवस्थेमध्ये कायमधारा पद्धती असेल, ज्याला परमनंट सेटलमेंट असं देखील म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, रयतवारी पद्धत असेल, महालवारी पद्धती असेल, रयतवारी सिस्टीम किंवा महालवारी सिस्टीम असेल आणि शेतीचे व्यापारीकरण असेल. आता याच्यामध्ये या ज्या जमीन महसूल पद्धती आहेत या जमीन महसूल पद्धतीच्या संदर्भात प्रत्येक जमीन महसूल पद्धतीचे वैशिष्ट्ये विभिन्न स्वरूपाची दिसून येतात आणि या विभिन्न स्वरूपाच्या संदर्भात या जमीन महसूल पद्धतींचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचा आहे. त्यानंतर शेतीचे व्यापारीकरण. आता एक ढोबळमानाने जर आपण विचार केला की शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय, ज्यामध्ये पारंपरिक पीक पद्धतीऐवजी नगदी पिकांना प्राधान्य देणारी किंवा नगदी पिकांना वाव देणारी अशी कृषी व्यवस्था, ज्या कृषी व्यवस्थेच्या संदर्भात जिला शेतीचे व्यापारीकरण असं संबोधलं जातं. आता याच्यामध्ये मुळातच महसुलाच्या संदर्भात जो ब्रिटिशांचा या संपूर्ण कृषी व्यवस्थेमध्ये विशेष लक्ष केंद्रित करणारा भाग आहे आणि म्हणून शेतीचे व्यापारीकरण देखील या प्रकरणामध्ये आपल्याला सविस्तररित्या त्याचा उलगडा आपण पुढे करणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या प्रकरणामध्ये प्रकरणाचं जे काही टायटल आहे उद्योग,
इंडस्ट्री याच्यामध्ये औद्योगिकरण, आधुनिक उद्योगधंद्यांचा विकास आणि भारतातील रेल्वेचा विकास या 3 मूलभूत घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे. आता याच्यामध्ये म्हणजे अगदी पारंपरिक उद्योगधंदे असतील, ही पारंपरिक उद्योगधंदे कशा पद्धतीने लयाला गेली, त्यानंतर आधुनिक उद्योगधंद्यांचा विकास कसा झाला, आधुनिक उद्योगधंद्यांचं स्वरूप काय, यामध्ये विभिन्न प्रकारचे उद्योगधंदे कोणते, याचा यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. आणि या सगळ्या उद्योग व्यवसायांना ऊर्जित अवस्था देणारा भाग म्हणजे रेल्वे. अशा रेल्वेच्या विकासासंदर्भात, अशा रेल्वेची पायाभरणी कशी झाली, या रेल्वेचा विकास कसा झाला, या संदर्भात विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. वळूया आपण चौथ्या प्रकरणाकडे. चौथ्या प्रकरणाचं जे टायटल आहे व्यापार, ज्यामध्ये अंतर्गत आणि परकीय, ट्रेड, इंटरनल अँड फॉरेन. आता याच्यामध्ये मुळात व्यापारवाद, ब्रिटिशकालीन अंतर्गत व्यापार, ब्रिटिशकालीन परकीय व्यापार आणि ब्रिटिशांचे व्यापार विषयक धोरण, या 4 मूलभूत घटकांचा विचार आपल्याला करायचा आहे. आता याच्यामध्ये मुळातच ब्रिटिशांच्या संदर्भातील व्यापारासंदर्भात असणारी त्यांची विचारसरणी कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणारी होती, ती स्वार्थ केंद्रित होती की कशा पद्धतीची होती, या संदर्भातला विचार आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये ब्रिटिशकालीन त्यांचा अंतर्गत असणारा व्यापार, त्या अंतर्गत व्यापाराचं स्वरूप, या अंतर्गत व्यापाराचे वैशिष्ट्ये आणि ब्रिटिशांचे परकीय व्यापाराचे असणारी जी काही धोरणं होती, या संदर्भात देखील आपल्याला यामध्ये काय विचार करायचा आहे. त्याच्यानंतर प्रकरणामध्ये वित्तीय व्यवस्था. आता याच्यामध्ये वित्तीय केंद्रीकरण, आर्थिक धोरण आणि ब्रिटिश महसूल व्यवस्था. आता याच्यामध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण कशा पद्धतीने कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्य देणारं दिसतं. आता याच्यामध्ये अधिकाधिक प्रमाणात नफा कमवणे हा एक ढोबळमानाने निष्कर्ष जर आपण विचारात घेतला तर तो या ठिकाणी दिसून येतो. आणि हा अधिकाधिक प्रमाणात नफा कमावण्याच्या धोरणामध्ये साहजिकच महसुलावर अधिक भर दिलेला दिसतो. आणि अशी त्यांची महसूल व्यवस्था कशी होती, याचा विचार या 5व्या प्रकरणामध्ये आपल्यास दिसून. त्यानंतर 6व्या प्रकरणामध्ये आपण विचार करणार आहोत बँक व्यवसाय, बँकिंग. आता मुळातच बँक ही औद्योगिक व्यवस्थेचे आणि आर्थिक व्यवस्थेचे एक केंद्र म्हणून ओळखला जाणारा असा घटक. आणि ज्या बँक व्यवसाय संदर्भात आपण विचार करणार आहोत, ज्यामध्ये ब्रिटिश पूर्वकालीन बँक व्यवसाय म्हणजे अगदी ब्रिटिश काळात जो बदल झाला आणि ब्रिटिश पूर्व काळात काय व्यवस्था होती, म्हणजे अगदी उदाहरणार्थ पीडी असेल, म्हणजे आज मितीला ज्या पद्धतीने बँक दिसून येते तसं ब्रिटिश पूर्व काळामध्ये अशा बँकिंग सिस्टीम ज्या काही होत्या त्या अस्तित्वात नव्हती, परंतु हे कामकाज मात्र तिचं स्वरूप वेगळं होतं आणि ज्याला पिढी व्यवहार असं आपण संबोधतो. अशा पिढींच्या संदर्भात देखील आपल्याला विचार म्हणजे ब्रिटिश पूर्वकालीन बँक व्यवसाय, अगदी हुंडी असेल, हुंडींचे विभिन्न प्रकार असतील, या सर्व घटकांसंदर्भात विचार आपण ब्रिटिश पूर्वकालीन बँक व्यवसायामध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर ब्रिटिश कालीन बँक व्यवसाय, की ब्रिटिश काळात बँक व्यवसायाला कशा पद्धतीने एक गती मिळाली, त्या संदर्भात विचार आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आर्थिक विकासातील भूमिका. आता आधुनिक काळाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य जे काही आहे आर्थिक विकास, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. आता या आर्थिक विकासाच्या संदर्भात सविस्तर विचार जो काही आहे तो आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये करणार आहोत. आणि एकूणच
या संपूर्ण पेपरचा जो विचार केला तर पेपरच्या टायटल प्रमाणे म्हणजेच इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास, या ठिकाणी विचार करायचा आहे आर्थिक इतिहास. सुरुवातीलाच आर्थिक इतिहासासंदर्भात जी ओळख करून दिली सविस्तररित्या, त्यामध्ये हेतूच हा होता की आर्थिक इतिहासावर भर आहे. मुळातच या ठिकाणी आपल्या राजकीय असेल, प्रशासकीय असेल, कायद्याचा असेल, याचा विचार थोडा बाजूला ठेवून या ठिकाणी आर्थिक इतिहासावर भर द्यायचा आहे. आर्थिक इतिहासाचा या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि म्हणून हे आर्थिक इतिहासाचा विचार करत असताना की ब्रिटिशांच्या भारतातील आगमनापासून तर ब्रिटिश सत्ता अस्तित्वात असेपर्यंत असणारी एकूण आर्थिक व्यवस्थेची वाटचाल, अर्थव्यवहाराची वाटचाल या संदर्भात सविस्तर विचार या पेपरमध्ये आपल्याला करायचा आहे. आणि म्हणूनच आर्थिक इतिहास ही इतिहासाची एक महत्वपूर्ण अशी उपशाखा आहे आणि या उपशाखेचा विचार आपल्याला या ठिकाणी या पेपरमध्ये करायचा आहे. आता वळूया आपण या सिलेबसच्या संदर्भात असणाऱ्या संदर्भ ग्रंथांसंदर्भात. आता मुळातच या पेपरवर आधारित असणारी किंवा पेपरशी निगडीत असणारी जी संदर्भ ग्रंथ आहे त्यामध्ये मुख्यतः आपण जर मराठी संदर्भ ग्रंथांचा विचार केला तर त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास डॉक्टर सुमन वैद्य भाग 1 आणि भाग 2 अशी 2 खंड आहेत. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास बेलेकरांचा हा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास शांता कोठेकर यांचा एक महत्वपूर्ण असा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल. त्यानंतर मुळातच काही इंग्रजी ग्रंथांचा जर विचार केला की इंग्रजी संदर्भ ग्रंथ देखील या सिलेबसवर आधारित आपल्या या ठिकाणी उपयुक्त ठरतील. त्यामध्ये द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया रॉय यांचा हा ग्रंथ आहे. त्यानंतर द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया टॉमलिन्सन यांचा हा एक B.R. टॉमलिन्सन यांचा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला अजून एक महत्वपूर्ण ग्रंथ म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन इन इंडिया, जो रॉय यांचा एक महत्वपूर्ण असा ग्रंथ आहे. तसेच बेडेकरांचा एक मराठी ग्रंथ जो काही आहे बेडेकर DK यांचा, तो म्हणजे मराठी अर्थशास्त्रीय ग्रंथ असा हा एक महत्वपूर्ण ग्रंथ आपल्याला या सिलेबसला उपयुक्त असा ठरेल. अशा संदर्भ ग्रंथांचा आपण या सिलेबससाठी निश्चितच उपयोग कराल आणि एक व्यापक अशा विचारसरणीने या संपूर्ण सिलेबसकडे आपण विचार करणार आणि त्याचा इम्प्लिमेंट लेवलला देखील आपण आपल्या भावी आयुष्यामध्ये देखील उपयोग कराल. की सांगायचा मतितार्थ मानवी प्राण्याच्या ज्या काही कृती आहेत त्या कृती आर्थिक घटकाशी निगडीत दिसतात आणि म्हणूनच याचा आपल्याला विचार या ठिकाणी करायचा आहे. आणि हा विचार बाजूला ठेवून आपल्यास निश्चितच चालणार नाही की जो अर्थ केंद्रित असा कृतीशील भाग आहे तो निश्चितच या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला उपयुक्त ठरेल. धन्यवाद.